सह्याद्री ट्युटोरियल्स तर्फे तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जरा कॉमेंट करून सांगा रे, हा कितवा वर्धापन दिन आहे? म्हणजे हा कितवा वर्धापन दिन आहे आपल्या स्वातंत्र्याचा? बरं, हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं कोणापासून? इंग्रजापासून, बरोबर आहे. मग तुम्हाला माहिती आहे का, ऍक्च्युअली तुमची जनरेशन खूप ऍडव्हान्स आहे बरं का भावना, सगळ्या गोष्टीत ऍडव्हान्स आहे. पण माझा एक प्रश्न आहे, की हे स्वातंत्र्य कसं मिळालं याची जाणीव आहे ना तुम्हाला? आहे. मग आता मी तुम्हाला विचारणार आहे, की आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय. त्यासाठी शेकडो, हजारो लोकांनी प्राणाचा त्याग केलाय, बलिदान दिलंय, बलिदान म्हणूया आपण. ओके. मग आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय, आपण जे स्वातंत्र्याचा उपभोग घेतोय, मग त्या ठिकाणी आपली प्रत्येक वर्तणूक योग्य आहे का? नाहीये, असं माझं उत्तर आहे. आपल्यातलेच बरेच जण आज देखील असं वागतायत आपल्याला, की जेणेकरून आपल्याला ते जाणीव करून देत आहेत, की तुम्हाला स्वातंत्र्य नावापुरतं मिळालंय, आम्हीच राज्य करणार आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो कोण आहेत ही लोक. ही ती लोक आहेत की जे पेपर विकत घेत आहेत. ही जी ती लोक आहेत की ज्या पोस्ट सुद्धा विकत घेत आहेत. ही जी ती लोक आहेत की जे भ्रष्टाचार करतायत. मग ते इंग्रजांच्या काळात पण भ्रष्टाचार करत होते, त्यांच्यावर सामील होते. आता स्वातंत्र्यानंतर पण ती लोक तेच करत आहेत, लक्षात घ्या. मी कुठल्या पक्षाबद्दल याच्याबद्दल बोलत नाही, गैरसमज करून घ्यायचा नाहीये. मग आपली जबाबदारी काय रे? मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला वाटेल की काय झालं सर तुमचं, तुम्ही चाललं होता बोलत होता त्या पेपर स्कॅम बद्दल, तर लढा थांबलेला नाहीये. सगळ्या गोष्टी सुरू आहेत. हा, आवाज उठवायचं सुरू आहे, लक्षात घ्या. आणि न्यायासाठी आम्ही झगडत आहोत. पण तुमच्याकडनं अपेक्षा काय? ऍज अ पालक बघत असाल, विद्यार्थी म्हणून हा व्हिडिओ बघत असाल, तर एकच अपेक्षा आहे की आपण प्रामाणिक राहूया. मला सांगा, जर आपण ठरवलं की आम्हाला नकोच आहे पेपर विकत, ओके, आम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करू, कोण विकणार आहे तुम्हाला पेपर? कोण विकणार आहे सांगा? आपल्यातलीच लोक गद्दार आहेत म्हणूया आपण, आपल्यातलीच लोक अशी चुकीची गोष्ट करतायत आणि म्हणून आपण मागे पडतोय. तुम्ही म्हणा, सर विषय काय? आम्हाला असं वाटलं होतं म्हणून आपण, तुम्ही काहीतरी वेगळं सांगाल वगैरे. मी तुम्हाला सांगतोय, महत्वाचं माझ्या मनातलं बोलतोय. ओके. आपल्याला पण आझादी पाहिजे. आझादी म्हणूया पण ना, हे लय डायलॉग चाललंय बरं का. मला हे ते गाणंच आवडत नाही मला. मी तुम्हाला खरं सांगू का? JNU जे आहे विद्यापीठ, तिथं मी असल्या घोषणा ऐकल्यात, आझादी, आझादी. हे तसल्या गोष्टीच्या मी एकदम अपोजिट आहे, लक्षात घ्या. तरुण पिढीला जिथं भरकटलं जातंय तिथं आपण नाहीये, लक्षात घ्या. उलट चांगल्या गोष्टी व्हायला पाहिजेत. हां, चांगल्या गोष्टी. पण आपण कुठं अडकलोय सांगू का? ॲज अ स्टुडंट म्हणून विचार करूया चला आपण. आपण अडकलोय अजून बॅकलॉगमध्ये. त्या बॅकलॉग पासून आपल्याला सुटका हवी आहे. चला जरा विषय चेंज करतो बरं का. जरा आपल्या त्या टेन्स मूड मधून बाहेर येऊया आपण. चला अभ्यासाचा विचार करूया. बॅकलॉग झालेत ना? बॅकलॉग क्रिएट झालेत ना, सांगा बघू. काय झालं? तो ट्रॅप तुम्ही माहिती आहे, की पहिला ऑफलाईनला गेला, लाखो भरली, जेई नाही झालं आणि मग ऑनलाईनकडे आलो. ऑनलाईन म्हणलं की पहिला ऑप्शन तुम्हाला मिळाला पीडब्ल्यू, जो बेस्ट आहे. कारण बाकीचे तुम्हाला ऑप्शन्स माहित नव्हते. हाच पहिला नजरेसमोर होतो. वेदांतू, पीडब्ल्यू मोठी नाव आहेत. अनअकॅडमी. इथं घेतला कोर्स यांचा. 9चे 9 दिवस केला. नंतर बॅकलॉग. आणि एकदा का बॅकलॉग झाला, की हे ॲप तुम्ही ना महिना-महिना उघडतच नाही. प्रत्येक ऑनलाईनच्या बाबतीत असं होतं. मग आता ह्यातून सुटका हवी आहे. आपल्याला ह्याच्यापासून आपल्याला ना स्वातंत्र्य पाहिजे, बॅकलॉग पासून. मोठी चूक काय होते तुमची सांगू का? तुमचे बॅकलॉग कव्हरच होत नाहीत. मी विषय बदललाय जाणून-बुजून, लक्षात घ्या. मगाचा विषय टेन्स झाला होता. आपण अभ्यासाकडे आलोय. आता बॅकलॉग मुलांचा प्रॉब्लेम काय होतोय, की मी मुलांना विचारतो, "अरे, आज मी व्हिडिओ अपलोड केलाय, बघितला का?" "नाही, नाही सर, ते अजून ते बॅकलॉगच कव्हर करायचं चाललंय माझं अजून." मग मी म्हणतो, "या जन्मात कधी बॅकलॉग कव्हर होईल का असं?" नाही. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, की जे रेग्युलर देतायत ॲपवर अपलोड होतोय, म्हणजे तुमच्याकडे कुठलाही कोर्स असू दे. नवीन टॉपिक सुरू झालाय, रेग्युलर व्हिडिओ बघायचे. म्हणजे बॅकलॉग नवीन क्रिएट होणार नाही. बरोबर ना सांगा? आणि हे रेग्युलर व्हिडिओ बघून वेळ वाचवून मग पाठीमागचे एक-एक व्हिडिओ कंप्लीट करायचे. असं बॅकलॉग कंप्लीट होईल. नाहीतर तुम्ही काय करताय? रेग्युलर व्हिडिओ बघितलाच नाही. मागचा कुठला तरी बघताय. झाला की बॅकलॉग तयार. मग बॅकलॉग क्रिएट कधी संपणारच नाहीये, लक्षात घ्या. बरं, मग बॅकलॉगचं क्लिअर केलं तुम्ही. आता पुढं काय आहे? मी तुम्हाला सांगतो फिजिक्सच्या बाबतीत आपण डेफिनेशन सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. डिस्टिंग्विश विथ सोल्युशन मी ऑलरेडी दिलेलं आहे. फिजिक्स ऑल डिस्टिंग्विश सह्याद्री ट्युटोरियल्स असं टाकायचं. डायग्राम साठी सुद्धा मी सेपरेटली व्हिडिओ ऑलरेडी प्रोव्हाइड केलाय. डायग्राम्स इन फिजिक्स सह्याद्री ट्युटोरियल सर्च करायचं, लक्षात घ्या. लॉज ऑलरेडी अपलोडेड आहे तो. मग एवढं परीक्षेत 70 पैकी किती मार्काला येतं? गॅरंटेड 30 मार्काला येतं. डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश लॉज हे येतं जवळजवळ 30 मार्काला. आता राहिलं काय?
डेरिव्हेशन्स. मग डेरिव्हेशन्स आम्ही तुम्हाला सोमवार ते शुक्रवार, ओके, अगदी सॅटर्डे संडे राहू दे, राहू दे सॅटर्डे संडे, पण सोमवारपासून शुक्रवारपर्यंत डेली 11:30 वाजता तुम्हाला डेरिव्हेशन्स व्हिडिओ मिळतोय. तेही 10 मिनिटात एक डेरिव्हेशन्स कम्प्लीट होणार आहे. ओके, मग असं जर आपण करत राहिलो, ओके, महिन्याला 20, तर तुम्हाला सांगतो 3 महिन्यात 60-70, 4 महिन्यात 80-90-100 सगळे डेरिव्हेशन्स तुमचे कम्प्लीट होणार आहेत. मग डेफिनेशन डायग्राम, डिस्टिंग्विश, डेरिव्हेशन आणि लॉज हे सगळं केलं की जवळजवळ तुमचा स्कोर हा जवळजवळ 40+ कडे जाणार आहे. तुम्हाला काय वाटलं ह्याचे 30 मार्क आणि ह्याचे 10 मार्क? होय, डेरिव्हेशनला जास्त वेटेज नाहीये, लक्षात घ्या. ओके, पण थांबा की मी तुम्हाला सांगतो काय ते नीट लक्ष द्या, की तुम्हाला काय करायचं आहे माहितीये का? तुम्ही डेफिनेशन करा. डेफिनेशनला तुम्हाला न्यूमेरिकल वळवायचं आहे. डेरिव्हेशन्स केलं की फॉर्म्युला तयार होणारच आहे ना, मग डेरिव्हेशन्स न्यूमेरिकल होतील. डिस्टिंग्विश नाही, लॉज मध्ये न्यूमेरिकल, आणि न्यूमेरिकल कंपल्सरी 35 मार्काचे असतात. ओके, मग आता मला सांगा, जवळ-जवळ आपण सगळं अटेम्प्ट करत आणलं की नाही? मग आता झालं की फिजिक्स जमलं, जमलं. ते YouTubeवर सर्च करा बरं का आपल्या चॅनलवर. केमिस्ट्रीचं काय सांगतो. केमिस्ट्रीचे ना ऑर्गॅनिकचे लाईव्हचे फक्त 4 व्हिडिओ बघा. तुम्हाला सांगतो 7 तासाचे टोटल व्हिडिओ असतील. रोज थोडं-थोडं बघा. हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह पासून अमाइन पर्यंत. एमसीक्यूज प्लस बोर्ड दोघांची तयारी छान करून घेतलेली आहे मी, लक्षात घ्या. फिजिकल केमिस्ट्री सॉलिड स्टेट पासून केमिकल कायनेटिक्स पर्यंत, ओके, केमिकल कायनेटिक्स पर्यंत. मग सॉलिड स्टेट झालाय काय? झालाय. सोल्युशन झालंय काय? झालाय. आयोनिक झालाय. थर्मो चाललाय. थर्मो चाललाय, मग इलेक्ट्रोकेमिस्ट्री संपेल. ओके, त्याच्यानंतर केमिकल कायनेटिक्स संपेल, मग परफेक्ट झालं ना. मॅथ्सचं काय? मॅथ्स मध्ये सांगतो डिफरन्शिएशन, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, ट्रिगो फंक्शन, वेक्टर. अजून मी तुम्हाला सांगतो बरेचसे 3D लाईन प्लेन. हे सगळे टॉपिक आपल्या चॅनलवर कव्हर्ड आहेत. तुम्हाला फक्त सुरुवात करायची आहे, लक्षात घ्या. तुम्हाला फक्त काय करायचं आहे? सुरुवात करायची आहे. बरं, मग सुरुवातीला जे बोललो ते माझं वैयक्तिक मत होतं. कुणाला दुखवायचा माझा हेतू नव्हता. लढा सुरू आहे, लढा सुरू आहे. तुम्हाला एक ऑब्झर्व्ह केलं का? नीटच्या पेपर फुटीमध्ये काय झालं होतं? नीटच्या पेपर फुटीमध्ये लक्षात आलं की ठराविकच सेंटर, सिकर, ओके, सिकरमध्ये पण ठराविकच कॉलेज आहेत. जिथं 13-15% मुलांचा रिझल्ट नीटचा 650 पेक्षा जास्त होता. ही टक्केवारी डेंजरस आहे, लक्षात घ्या. 15%, 100 पैकी 15 मुलं 99ची कुठल्याच ऑफलाईन मध्ये शक्य नसतं. 100 पैकी 5 मानूयात चांगल्या पर्सेंटेजला उत्तीर्ण होतात. सगळेच 99 कडे जात नाहीत, लक्षात घ्या. मग हे असं घडलंय. म्हणजे नुसते ना एक्झाम सेंटर जरी डिक्लेअर केलं ना, सीईटी सेल नव्हतं, कळतंय. सगळं कळतंय कुठल्या सेंटरवर घोळ आहे म्हणून. पण आता काय म्हणूया आपण, कुंपणच शेत खाते असं म्हणतात ना भावानो, की सीईटी सेल तयारच नाही आपल्या कुठल्या गोष्टी ऐकायला. मग त्यांच्यावर लढा तर देतोय आम्ही. तुम्ही अभ्यासावर फोकस करा. तुम्ही अभ्यासावर फोकस करा. मी तुम्हाला सांगतो, आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी बलिदान केलं, सदैव त्यांचं स्मरण करा, सदैव. हो, आपण गुलामगिरीतच होतो, लक्षात घ्या. मग मला सांगा, स्वातंत्र्य म्हणलं की पहिल्यांदा तुमच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आलं पाहिजे. यांनी पहिल्यांदा आपल्याला स्वातंत्र्य दिलंय. हा, गुलामगिरीतून सुटका द्यायची करण्याचं काम त्यांनी केलंय. विचार करा ना, वडिलांची जागीरदारी होती ना, होती ना, म्हणजे शहाजीराजे जागीरदार होतेच ना. तसे म्हणजे ते श्रीमंतच घराणं होतं ना, लक्षात घ्या. मग एवढं असताना कुणासाठी म्हणून एवढं हे केलं? आपल्यासाठी, आपल्यासाठी. मग आपली जबाबदारी काय? म्हणतो ना सिव्हिक सेन्स. आपण आपली जबाबदारी पार पार पडूया ना. आपण प्रामाणिकपणे काम करूया. आपण व्यवस्थित अभ्यास करूया. आपण समाजात कुठलंही चुकीचं काम करायचं नाही. ह्याचा एक प्रण घेऊया म्हणूया आपण. प्रतिज्ञा म्हणतो ना तसं. आणि मग मला माहिती आहे, माझी जर पिढी, ही जी माझी व्हिडिओ बघणारी आमची जनरेशन झेड ही जी पिढी आहे, हिनं जर ठरवलं तर ती काहीही करू शकते. हे आपण बघितलंय. तेव्हा तुम्ही एवढंच ठरवा. आमच्या साताऱ्याचं सांगू तुम्हाला जनरेशन झेड. काय इतकं मस्त काम सुरू आहे. अजिंक्य ताऱ्यावर साफ-सफाई केली. माहुली, तिथं संगम आहे म्हणूया आपण 2 नद्याचा, कृष्णा आणि वेण्णा आय थिंक बरोबर आपण. तर काय सांगायचं तुम्हाला, ते दक्षिण काशी म्हटलं जातं तिथं बरं का. लोकं येतात पूजा वगैरे गोष्टी करण्यासाठी, श्राद्ध किंवा शांती या सगळ्या चाललेलं असतं, लक्षात घ्या. सगळं करतात, कचरा तिथं टाकून जातात. पत्रावळ्या आहे, ते आणि आता पहिल्यासारख्या पत्रावळ्या कुठे आहेत त्या पानांच्या. आता त्या नॉन डिस्पोजेबल काय वेगळ्याच असतात, लक्षात घ्या. तो कचराच आहे हो, नदीत टाकला जातोय. मग ही आमची साताऱ्यातली लोकं जे आहेत, त्यांचे Instagramवरचे अकाउंट्स आहेत, फेमस लोकं आहेत. हे दर रविवारी एकत्र येतायत आणि तिथं स्वच्छता मोहीम हे करतायत. मी तुम्हाला सांगतो, मी 2021 साली माझ्याकडे एक स्टुडंट होता 9वीत. 9वीतला
ओके. वाडिंबे आडनाव त्याचं होतं लक्षात घ्या आणि त्याचा एक मित्र होता पोळ. तो पी-आय-सी-टीचा स्टुडंट होता. तर ती दोघं एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं होती. मग त्यांनी त्यांच्या कॉलनीतल्या सगळ्या मुलांना एकत्र केलं होतं आणि त्यांची टीमच बनवली होती आणि ते साफ-सफाईचं काम करायचे. हे मी बघितलं बरं का त्यांच्या त्या WhatsApp याच्यावरून आणि मी आणि माझे साळुंखे सर आमचे ऑफलाईन म्हणजे इथलं कॅम्प म्हणतो ना फॅकल्टीज मग आम्ही त्यांना जॉइन केलं. त्यांच्या लीडरशिपखाली आम्ही होतो. त्यांच्या मग ती छोटी मुलं आमचं लीडरशिप म्हणजे म्हणून नेतृत्व करत होते. पण वाईट कुठल्या गोष्टी वाटतं माहितीये का? आम्ही त्या बॉम्बे रेस्टॉरंट आमच्या साताऱ्यातला एक भाग आहे तिथं सगळी साफ केली. इतकं वाईट वाटायचं बरं का आम्ही पुढे साफ करतोय मागे लोकं कचरा टाकून जायचे. आणि गाड्यावर येऊन कचरा टाकून पळून जायचे. लेडीज होते, जेंट्स होते. बरं वाईट काय वाटतं माहितीये का? ती जी कचरा टाकायची ना, त्यांच्यावर त्यांची छोटी-छोटी मुलं पण असायची. काय शिकवणार मुलांना सांगा बघू? ती मुलं काय म्हणणार, "पप्पा टाकतात, आपण पण टाकायचं." म्हणजे आपण जर व्यवस्थित वागलो, तर पुढची जनरेशन चांगली येणार आहे. माझी तुमच्याकडनं तीच अपेक्षा आहे. दुसरं काय नाही लक्षात घ्या. दुसरं काय नाही. आपण चांगलं वागलो ना, तर आपल्यासाठी जग चांगलं आहे लक्षात घ्या. मग कराल ना अभ्यास, परिस्थिती जाणीव ठेवून अभ्यास कराल ना, तुमच्या आई-वडिलांकडे बघा. ते तुमच्यासाठी कष्ट घेतायत, 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 घेतायत आणि शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत घेणार आहेत तुमच्याच भविष्यासाठी. तर तुम्ही पण चांगला अभ्यास करा आणि मी तुम्हाला सांगतो, की आपले जे 90 डेजचे शेड्यूल आहे किंवा हे जे आपण प्रोव्हाईड करतो हे सगळं YouTubeवर फ्री आहे तुम्हाला. फक्त आता अभ्यास करा. ऑल द बेस्ट.